महादेव. दीक्षा किचनमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत. आज आपण बनवणार आहोत हिरवी मिरचीची खिचडी. अगदी झटकन आणि पटकन होणारी डिश आहे. चला तर बनवूया. खिचडी बनवण्यासाठी मी इथे 2 वाट्या तांदूळ आणि अर्धी वाटी डाळ घेतली. ती स्वच्छ 2 पाण्याने धुवून घेतली आणि अर्धा तास भिजवून घेतली. हे बनवण्यासाठी मी इथे कुकर ठेवले. फोडणीसाठी तेल टाकून घेऊया. तेल टाकून घेतलं. फोडणीसाठी तेल छान गरम होऊ द्यायचं. तेल छान गरम झालं, मोहरी घालते. मोहरी छान कळकळीत होऊ द्यायचं. थोडंसं लसूण घेतलंय, बारीक चिरून घेतलं, ते घालते. मोहरी लसूण छान झालं. 4 हिरव्या मिरच्या घेतल्या, बारीक कापून घेतल्या. कढीपत्ता घालते. हिरव्या मिरच्या छान तेलात कळप होऊ द्यायच्या. हिरवी मिरची छान झाली. शेंगदाणे घालूया. थोडेसे शेंगदाणे छान होऊ द्यायचे. गोल्डन कलर होऊ द्यायचा शेंगदाण्याचा. पण टमॅटो घेतलाय, एक बारीक कापून घेतला. तिचा एक कांदा घेतलाय, बारीक कापून घेतलेला आहे. थोडेसे वाटाणे घेतले. फ्लावर घेतली थोडीशी. छोट्या आकाराचा बटाटा घेतलाय. बारीक गॅसवर छान हे तेलामध्ये परतून घ्यायचं. परतून घेतले. मी बिर्याणी मसाला घालते थोडासा. थोडीशी हळद घालते, थोडंसं हिंग घालते. हे छान परतून घेऊ. ठेवले तांदूळ घालूया. तांदूळ छान मसाल्यात परतून घ्यायचे. चवीनुसार मीठ घालू. तांदूळ छान परतून घेतले आणि तेलात चव खूप छान लागते खिचडीची. हे आपण सगळं एकजीव करून घेतलं. आपण छान फ्राय करून घेतली. मी ज्या वाटीने तांदूळ घेतले तेच वाटीभर पाणी घेतले. मी प्रमाण सेम घ्यायचं. जेवढे तांदूळ असले तेवढेच पाणी घातले आपण खिचडीसाठी. आपल्याला खिचडीला छान उकळ आणून घ्यायचं आहे फास्ट गॅसवर 5 मिनिटासाठी. आपल्याला खिचडी अधूनमधून हलवत राहायचे. हे सगळं पाणी आपल्याला खिचडीचं आटून घ्यायचं आहे. झाकण लावण्यापूर्वी मी 2 चमचे तूप घालते. हे बघा छान झाली. आपण परतून घेऊ आणि बारीक आचेवर झाकण लावायचं आपल्याला 10 मिनिटासाठी. एकदम बारीक गॅस ठेवायचा झाकण लावून. बारीक गॅस होत नसेल तर तुम्ही तव्यावर सुद्धा हे ठेवू शकता. कुकर तवा गरम करून, कारण खिचडी खाली कुकरला लागले नको पाहिजे म्हणून. आपली खिचडी झाली, आपण बघून घेऊया. हे बघा किती छान झाली. वरतून थोडीशी कोथिंबीर घालते. हे बघा किती मोकळी झाली. हे बघा आपली खिचडी ही तयार झाली. तुम्ही अशी खिचडी करून बघा, खाऊन बघा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.